एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या ना प्लीज. विराज सुपर जॉईंट्स एक एक्स्ट्रा प्लेयर या खेळाडूंचे नावं सांगण्याकरता. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. मैदान क्रमांक 1 वर मॅच सुरू झालंय. स्ट्रायकिंगकडे बॅटर कोण आहे ते आपण बघूया. स्ट्रायकिंगकडे बॅटर शुभम म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर निशांत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल शुभम यांनी ऑन साइडला खेळून काढला. स्कोरलेग क्षेत्रामध्ये एकदा मिळाली. एकाच धाब्याची भर पडली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितलं तर नितेश राऊत हा गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल रुची चॅलेंजर्स टीमला सुद्धा एक खडतर आव्हान असेल, कारण त्यांनी 2 पैकी 1 मॅच जिंकलेत. 1 मॅच पराभव हाती आलाय. हा मॅच त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. विराज सुपर किंग्स टीमचं सुद्धा तेच आलं आहेत, कारण त्याने सुद्धा 2 पैकी 1 जिंकलेत, 1 हरलेत. म्हणजे दोन्ही टीम आता चांगल्या फरकाने मॅच जिंकण्याकरता या ठिकाणी आपली प्रयत्न करतील, दमछाक सोडतील. 2 बॉलची समाप्ती. 2 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना विराज सुपर जॉईंट्स टीमची धावसंख्या 1. स्ट्रायकिंगकडे फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय निशांत. शॉर्ट बॉल होता. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला मिड विकेटच्या रिझन मध्ये पाठवून दिलाय. मिळतील धाबा 4. चौकार. BPL 4. आता धूमधडाका सुरू करायचा आहे, त्यामुळेच हा चौकार कामी येईल. धावसंख्या पोहोचली ती 5 वर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धाबा. तंत्रशुद्धता बॅटरची मागच्या मॅच मध्ये बघायला मिळाली. 17 बॉलमध्ये विनय म्हात्रेने बनवल्या होत्या 56 धाबा. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय पाहूया. आणि ह्याच बरोबर 1च धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. प्रत्येक चेंडू मागे धाबा घेण्याचं धाडस केलं जातंय. धावसंख्या पोहोचली 6 वर. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धाबा. रुची चॅलेंजर संघाविरुद्ध विराज सुपर जॉईंट्स टीम इथे धावा त्या बनवतोय. विराज सुपर जॉईंट्स जयेश म्हात्रे साहेबांची ही टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूला रुची चॅलेंजर प्रमोद चौधरी साहेबांची ही टीम. चांगला सपोर्ट्स आहे. गोलंदाजाची दिशा बघितली, त्याच्यानंतर फलंदाजाने आपली दिशा बदलली. चेंडूला खेळून काढलं जातंय. स्वीप केलं जातंय. चेंडू जातो स्कोरलेग क्षेत्रामध्ये. मिळतील धाबा 4. BPL चौकार. पडणाऱ्या चेंडूचा योग्य तो अभ्यास केला जातोय आणि ते अभ्यास करूनच चांगली योग्य ती दिशा दिली गेली. धावसंख्या 10. 5 बॉलची समाप्ती. 5 षटकांचा हा मॅच होतोय. लीग मॅच आपल्याला बघायला मिळतोय. भंडारी प्रीमियर लीग 2025 आणि हे 4थं पर्व. या 4थ्या पर्वामध्ये सुद्धा चांगला खेळ क्रिकेटपटूंचा. पुढे सुद्धा एक वेगळा फटका खेळताना हा बॅटर दिसलाय. चेंडू आणि बॅटचा आता संपर्क होताना दिसत नाही. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना विराज सुपर जॉईंट्स टीमची धावसंख्या बिनबाद 10. 10 विदाउट लॉस. बघूया आता दुसरे षटक टाकण्याकरता रुची चॅलेंजर्स टीम्स मधून कोणत्या गोलंदाजाला जबाबदारी दिली जाते. चिराग गोलंदाजी मार्गावर आलाय आणि समोर जातो उजव्या हाताचा बॅटर. स्ट्रायकिंगकडे आहे निशांत. दोन्ही बॅटर भागीदारीसाठी उत्सुक आहेत, कारण दुसरा विकेट करता मागच्या मॅच मध्ये आपण प्रभात सुपर किंग्सची भागीदारी बघितली. भारी भक्कम भागीदारी. दोघांमध्ये जवळजवळ 98 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. दुसरा विकेट करता ते भागीदारी आणि सर्वाधिक धाबा त्यांच्या टीमने बनवल्यात.
100 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये आणि 101 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. तो एक रेकॉर्ड्स BPL 2025 मध्ये झालाय. गोलंदाजी मार्गावर चिराग तयार, सामोरे आहे निशांत. फुलटॉस बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव तर मिळेल, एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही, कारण तितकीच चांगली सुरक्षा क्षेत्ररक्षक करतायत आपल्या सीमेरेषेवर. धावसंख्या इकडे पुढेच गेली, धाबा लागल्या जातात बिनबाद 11 धाबा. धाबा तर मिळवायच्याच आहेत, विकेट सुद्धा घ्यायचाच आहे. रुची चॅलेंजर प्रयत्न करतात विकेट घेण्याकरता आणि बॅटर प्रयत्न करतात धावा बनवण्याकरता. आता शॉर्ट बॉल टायमिंग व्यवस्थित घडून आला नाही, जुळून आला नाही, तरी सुद्धा एक धाव मिळाली. एका धाब्याची भर पडली, एका धाब्याच्या भरेनंतर धावसंख्या पोहोचली या वेळेला 12 वर. स्कोर इज 12. पुढचा बॉल चेंडूला चांगल्या पद्धतीने वळवलाय, एक धाव तर मिळाली. दुसरी धाब्याची घाई करतील आणि क्षेत्ररक्षकाची पहिली चूक 2 धाब्यानेशी भागवली बॅटरने संघाचे भूक. या 2 धाबा, धावसंख्या पोहोचली ती 14 वर. चांगलं टायमिंग जुळून येतं चेंडू सोबत या बॅटरचं, त्यामुळे कव्हर ड्राईव्हचे फटके ते खेळताना दिसत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 14 धाबा. 14 रन्स ऑन द बोर्ड. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा केला होता, इरादा पक्का. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. दोघांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सहज सोपा झेल सुटला गेलाय. वेदांतकडून ही मोठी चूक झाली. एरवी आउटफील्ड मधील एक चांगला फिल्डर म्हणून वेदांतकडे पाहिलंच होतं आणि वेदांनी ही चूक केली, त्याचा फायदा झाला बॅटरला. धावसंख्या झाली ती 16 धाबा. 16 विदाउट लॉस. बिनबाद नाबाद 16 धाबा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बनलेल्या आहेत. एक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात पोहोचवणार आहोत. स्कोर इज 16. ओहो, शॉर्ट बॉल चेंडू घेत जातोय यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. बाईचा इशारा. मिडल अँड लेग स्टंपवरून चेंडू रिलीज होताना दिसलाय आणि स्पर्श झाला नव्हता, त्यामुळेच उगम घरत सरांचा हा बाईचा इशारा आलाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. प्रत्येक चेंडू मागे धाबा घेणं हेच कर्तव्य असतं प्रत्येक खेळाडूचं, बॅटरचं, आणि त्याकरता त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. धावसंख्या आहे ती 17 धाबा. चेंडूंचा जर आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये आणखीन एक चेंडू शिल्लक असेल. पाहूया कशा पद्धतीने ती रणनीती आखली जाईल ह्या चेंडूवर. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. शॉर्ट गलीच्या दिशेने चेंडू वळतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 9च्या सरासरीने 18 धाबा. 18 आफ्टर 2 ओव्हर. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव फळकावर त्या 18 धाबा. 9च्या सरासरीने 18 धाबा लागल्या गेल्यात. एकतर खूपच प्यास लागते खेळाडूंना या कडक उन्हामध्ये आणि तप्त उन्हामध्ये. थकलेले दिसतात, दमलेले दिसतात खेळाडू आणि जास्तीत जास्त पाणी प्राशन करतायत. शरीराचं संतुलन व्यवस्थित ठेवण्याकरता हे आवश्यक आहेत सर्व गोष्टी. एनर्जी ड्रिंक्स, त्याच्यानंतर वॉटर्स, हे फार महत्त्वाचं. 9च्या सरासरीने 18 धाबा धाव फळकार बनलेत. आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नितेश राऊत याच्यावर जबाबदारी दिली आहे. पुन्हा एकदा तो गोलंदाजी चांगली टाकेल काय? पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगलं काम केलंय. या षटकामध्ये काय काम करतील बॅटर चर्चा करतायत, परंतु ही चर्चा जास्त वेळ होईल असं करू नका. आयुष्यामध्ये सर्वात मोठा गुरु कोण तर तू वेळ आहे. वेळ जे शिकवतोय तर दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. त्यामुळेच वेळेनुसार बोलावं, वेळेनुसार चालावं,
ही नम्र विनंती आहे खेळाडूंना. हो, थोडंसं जर आपण बघितलं तर स्लॉट मध्ये चेंडू दिला होता, पार्किंग लॉट मध्ये पाठवायचं होतं, टायमिंग जुळून आलं नव्हतं. एक धाव केली पूर्ण बॅटरने. आणि काय घडलंय तर यस, तो नॉट आउट आहे. तो सुरक्षित आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये, बॉलिंग क्रीजमध्ये पोहोचलाय, पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. धावसंख्या एकने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 19 फॉर नो लॉस. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धाबा. थोडीशी शांतता पसरले विराज सुपर जॉईंट्स टीमच्या खेम्यामध्ये. त्यांचे समर्थक थोडेसे नाखुश दिसत आहेत, कारण कदाचित त्यांना हवा असेल षटकार आणि चौकार. आणि त्याच अनुषंगाने बॅटर आता करतील काय वार. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये, शतरक्षकाच्या सरळ हातामध्ये. विकेटचं झाले पतन. धक्का लागला पहिला. एक गडी बाद. धावसंख्या 19 फॉर 1. La 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 lila yo, la 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 lila yo. Oh, me and my friends, the king of good time. We're gonna have a good time. Get together. La 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 lila yo, la 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 leo, la 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 lila yo, la 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 leo, la 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 la, hey, la 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 leo. जणू काही कॅरेबियन बेटावर क्रिकेटचे सामने सुरू आहे. त्यामुळेच हे जे गीत आहे ते गीत वाजलं गेलंय आणि सर्वांनाच आश्चर्य वाटलं. धावसंख्या 19 वर एक गडी बाद. बाद झालेला खेळाडू आपण बघितला. भागीदारी जास्त 19 धावांची झाली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहार चोरगे. मागच्या मॅचमध्ये चांगले बॅटिंग झाली होती निहारची. आता सुद्धा त्याला चांगले बॅटिंग करावीच लागेल. कधी कधी नजरा एकाच खेळाडूवर जास्त असतात. निशांत बाद झाल्यानंतर आता निहार चोरगे उतरलाय. विकेट मिळाली ती नितेश राऊत या गोलंदाजाला. 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत त्यांनी. बॅकलिपचा वापर केलाय, फोर्स केलाय. चेंडू हवेत आहे. मिडऑफ मध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. आणखीन एक धक्का दिला गेलाय विराट सुपर जॉईंटच्या टीमला. विकेटचं पतन. गॉन. I know you want it. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना विराट सुपर जॉईंट्स टीमची धावसंख्या 19 वर 2 गडी बाद झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि नितेश राऊतला मिळाल्यात 2 सफलता. धावसंख्या 19, 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता नवीन बॅटर गेला प्रथमेश वर सुद्धा जबाबदारी असेलच, कारण निहारने गेल्या मोठा फटका खेळण्याकरता तो उत्सुक होता. लाईफलाईन क्रिकेटची ओळखायला हवी. एकेरी दुहेरी धावसंख्या हे लाईफलाईन म्हटलं जातात. 19 वर 2 गडी बाद. 19 फॉर 2. 19 वर 2 गडी बाद झालेत. चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये, बॅटरची चर्चा होते, परंतु सहयोग दोन्ही टीमने द्यायला पाहिजेत. वेळ जास्त खर्च होतोय. आता काय घडलंय ते आपण बघूया. एखादा अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय की काय. इम्पॅक्ट प्लेयर मागच्या 2 ते 3 मॅच मध्ये घेतले नाहीत. मागच्या 2 ते 3 मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला नाही. IPL मध्ये सातत्याने इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आपण बघितलाय. आता BPL मध्ये सुद्धा इम्पॅक्ट प्लेअरचा वापर मी 2 वेळा करताना बघितलाय. 19 वर 2 गडी बाद. प्रथमेश नामाचा खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय. 2.3 चेंडूचा खेळ संपला. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज नितेश राऊत आलाय. नितेश राऊतने जर हॅट्रिक साधली तर तो पहिला असा गोलंदाज बनेल या चौथ्या पर्वामध्ये विकेट हॅट्रिक करणारा. पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्याचा चांगला बोलबाला पाहायला मिळाला होता. पहिल्या षटकामध्ये जरी विकेट मिळाली नसली तरी त्याच्या गोलंदाजीवर 10 धाबा खर्च केल्या होत्या. इथे आता चांगली वापसी करतोय. पुन्हा एकदा तंदुरुस्त होऊन तो चांगला फिटनेस दाखवतोय. गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्गावर नितेश राऊत तयार. अनुभवाचा भंडार आहे, ज्ञानाची शिदोरी आहे आणि त्या ज्ञानाच्या शिदोरीचा योग्य तसा वापर त्याच्याकडून होताना दिसतोय. ओहो, ऑफ स्टंपर शपवून खेळायचा होता. चेंडू जातोय तो लेग स्टंपच्या वरून. त्यामुळेच एक डॉट बॉल असेल. दबाव दडपण वाढवण्याचा प्रयत्न केलाय. 4 बॉलची समाप्ती. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 19 वर 2 गडी बाद. अचानकपणे चांगली गोलंदाजी रुची चॅलेंजर्स या टीमची होताना दिसतोय.
ओहो, काय घडलंय? जोरदार अपील, परंतु अपील पेटाळून लावलंय. बघितलं गेलं, इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेलाय. आउटसाइड द स्टंप होता, त्यामुळेच हा इम्पॅक्ट पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय दिला गेला. एक धाव मिळाली लेग बायच्या रूपात. एका धाब्याची धावसंख्या 2 गडी बाद 20-24. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल. कडवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर मिळाली, परंतु चेंडू आता सीमारेषेला करतो स्पर्श आणि चौकारण्याची वाढतो बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 1 वर विराट सुपर जॉईंट्स टीमची धावसंख्या 2 गडी बाद 24-42. तीन षटकानंतर फक्त 24 धाबा 8च्या सरासरीने बनलेत. आणि लगेच लक्षात घ्या की सातत्याने प्रत्येक षटकामागे पाण्याची व्यवस्था करू नका. या आधीच पंचांनी आम्हाला सूचना दिलेत की जोपर्यंत पंचांकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत पाणी घेऊन जाऊ नका. अत्यावश्यक आहे शरीराकरता पाणी हा घटक. धावसंख्या 24. वेळेचं भान सुद्धा प्रत्येकाला असलं पाहिजे. 2 गडी बाद 24 धाबा 3 षटकं संपलेत. आता पुन्हा फिरकीपट्टूंचा मारा करण्याकरता त्याला आणलंय सागर चौधरीला. स्ट्राईकिंगकडे असेल प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश म्हात्रे हा स्ट्राईकिंगकडे असेल. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. काय रणनीती असेल? बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. उगम घरत सरांनी तो इशारा केलाय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये किती फिल्डर बाहेर ते आपण बघूया. खऱ्या अर्थाने बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 4 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसत आपल्याला. आडो बॅटचा वापर करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. व्हाईट बॉल, जास्त बाहेर निघणारा चेंडू. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्येत होते बदल. धाबा लागले जातात ते 25 धाबा. क्रिकेट खेळामध्ये सुद्धा बोनस गुण असतात आणि ते बोनस गुण आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. व्हाईट बॉल म्हणजेच ते बोनस गुण. त्या अतिरिक्त धाबा मिळाल्या आणि धावसंख्या 25. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल. सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. एका टप्प्याने चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षकाची. डीप मध्ये तो चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक हा खऱ्या अर्थाने आधार असतो गोलंदाजाचा आणि तो आधार तेथे क्षेत्ररक्षकाचा मिळतो गोलंदाजाला. धावसंख्या इकडे पुढे जाते. धापा लागल्या जातात त्या 26 धाबा 26-42. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 26 वर 2 गडी बाद. यष्टी रक्षकाला सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी पंचाने प्रश्न केला होता, विचारलाय, काहीतरी सांगितलं असेल. हुक केलं जातं या चेंडूला. उसळी घेणारा चेंडू होता आणि चेंडूला पाठवून दिले स्कोर लेग रिजन मध्ये. मिळतील धाबा 4. BPL चौकार. चौकाराची मदत मिळाली. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धापा लागल्या जातात 30. स्कोर इज 30-42. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 2 चेंडू टाकलेत अधिकृतरित्या आणि अजूनही 4 चेंडू अशिल्लक आहेत. धावसंख्या धावपळकर आहे ती 30 धाबा 30-42. प्रत्येक खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. प्रत्येक खेळाडूला वाटते की यंदाच्या 4थ्या पर्वामध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी व्हावी माझ्या टीम करता. अशी BPL ची स्पर्धा. 30 धाबा. चेंडूला खेळून काढलं जातं आता स्वीपर कव्हरच्या रिजन मध्ये आणि पाठवून दिलंय 6 धावांकरता षटकार. स्कोर इज 36. थँक्यू.
धावसंख्या 6 पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 36 धाबा. आता धावगती वाढले, धावांचा आलेख वाढताना दिसतोय. स्कोर इज 36, धावसंख्या 36. हल्ले केलेत प्रथमेश म्हात्रे आणि बॅटर सुशांत म्हात्रेने. ओहो, बॅटचं एज लागलंय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव दोन्ही बॅटरने पळून पूर्ण केली. दोघांमध्ये एकतर कॉलिंग फार महत्वाची असतं आणि ती कॉलिंग दोघांनी व्यवस्थित केली, त्यामुळेच एक धाव चोरली गेली. धावसंख्या 37, 2 गडी बाद 37 धावा. आता असं वाटतं की 10च्या आसपास सरासरी अद्यावत झाली आहे विराट सुपर जॉईंट्सच्या टीमची आणि त्यांचे संघ मला खुश असतील. धावसंख्या 37. या षटकामध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल रिमेनिंग इन द 4th ओव्हर. स्कोर इज 37-2. 2 गडी बाद 37. पिच बॉल डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. योग्य दिशा देण्याचं काम करायचं होतं बॅटरला, परंतु त्याने पहिलं सोडून दिलं. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 38. ॲडव्होकेट ओमकार म्हात्रे पुन्हा अतिथी कक्षामध्ये दाखल होत आहेत. प्रत्येक वर्षी त्यांचा सुद्धा सहयोग असतो. आता हा शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. मिड ऑन मध्ये शतरक्षक दूरवरून येतात. टक्कर झाली. बघा, कॉलिंग फार महत्वाचं आहे. 3 खेळाडू एकत्रित आले होते. एखाद्या खेळाडूला मोठी दुखापत होऊ नये हीच अपेक्षा आहे या BPL मध्ये, भंडारी प्रीमियर लीग मध्ये, आणि त्याकरता जे स्वयंसेवक आहेत तिथे पुढे जात आहेत. मैत्रीपूर्ण भावनेने क्रिकेट हा खेळ खेळला जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे जाताना दिसले. धावा लागल्या जात आहेत त्या 41. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या 41, 41-2. 41 धाबा, 2 गडी बाद. तिसरं षटक संपल्यानंतर 4थ्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी व्हायला पाहिजे होती. 4थ्या षटकामध्ये धावांची लयलूट केले. 1 बॉल 4थ्या षटकामध्ये शिल्लक आहे. 41 इज द स्कोर. धावसंख्या 41 विराट सुपर जॉईंट्स टीमची. आता त्यांच्या खेमामध्ये थोडंसं खुशीचं वातावरण आहे, कारण 10 पेक्षाही जास्त सरासरीने धावा त्यांच्या बनलेत. निहार थोडासा फ्लॉप शो पाहायला मिळाला. अगोदरच्या मॅच मध्ये चांगली खेळी त्याची. आता आवश्यकता होती संघाला. प्रत्येक सामन्यानंतर आक्रमक भूमिकेमध्ये त्यांनी यायला पाहिजे. निशांत हा सुद्धा थोडंसं आक्रमक दिसला नाही आणि परिणाम आपण बघितलाय की त्यांच्या संघाला अडचणीला सामोरे जावं लागले. टीम मीटिंग होतोय. मैदान क्रमांक 1 वर ही टीम मीटिंग पाहायला मिळतोय. या टीमची जास्त वेळ या टीम मीटिंग मध्ये सुद्धा खर्च होतोय. 41 वर 2 गडी बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या 4थ्या षटकामध्ये. 1 to go in the 4th ओव्हर. KBX DJ द्वारे चांगले साऊंड सिस्टम आम्हाला उपलब्ध करून दिलंय. मयूर आणि संभवचा आम्ही आभार मानतोय. DBN लाईव्हचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित सुद्धा आहेत. धनंजय मांगेला यांना आपण बघतायत. कॅमेरामॅन प्रीत पाटील, कार्तिक मांगेला यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. हर्षल मांगेला दोन्ही बाजूला दोन्ही मैदानावर चांगलं कॅमेरा वर्क्स त्यांचं पाहायला मिळालंय. जयेश पाटील हे सुद्धा ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दुसऱ्या बाजूला आमचे डिजिटल स्कोर अपडेटर या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रवण अकोलेकर, अभिषेक यादव यांनी सुद्धा चांगला लेखाजोखा चांगली माहिती आमच्यापर्यंत सकाळच्या सत्रात पोहोचवली होती. वळी आता या षटकातील शेवटचा बॉल आहे. 41 वर 2 गडी बाद. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा बॅटर आहे शुभम म्हात्रे. सुशांत म्हात्रे, शुभम म्हात्रे इज ऑन स्ट्राईक. ओ, बॅटिंग क्रीजच्या खोळवर जाऊन शॉट सिलेक्शन करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. गुड डिलिव्हरी. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना विराट सुपर जॉईंट्स टीमची धावसंख्या 2 गडी बाद 41, 41-2. Thank you, DJ KBX.
गोलंदाजच्या मार्गावर आता गोलंदाज आलाय हितेश. स्ट्राईक इनकडे बॅटर जर आपण बघितलं तर डावखुऱ्या हाताच्या बॅटरकडे संधी असेल. प्रथमेश म्हात्रे हा स्ट्राईक इनकडे. उजव्या हाताचा बॅटर शुभम म्हात्रे हा चांगली खेळी साकारतोय. त्याने बनवलेत 11 चेंडूंमध्ये 23 धाबा. संघाची धावसंख्या 41. शुभम म्हात्रे इज प्लेइंग ऑन 23 इन 11 बॉल. 11 मध्ये 23 त्याच्या पाहायला मिळत आहेत. भरपूर वेळ टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये जास्त खर्च करत आहेत. लेदर क्रिकेटमध्ये इतका वेळ कधी खर्च होत नाही. लगेचच गोलंदाज मार्गावर येत आहेत आणि पटापट झटपट ती षटकं पूर्ण करत असतात. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा अशी स्थिती बघितली की एका षटकाकरता 5 मिनिटांऐवजी 10 मिनिटं खर्च करत आहेत. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू ऑफ साईडला आणि यष्टीरक्षक पुढे येत आहेत. सागर झिटता जेल संपलाय. डावखुऱ्या हाताचा बॅटर प्रथमेश म्हात्रेचा खेळ. विकेटचं पतन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 41. 41 फॉर 3. वाटाण्याचा तोलदाना रजे उरू नको टनाटना वाटाण्याचा तोलदाना रजे उरू नको टनाटना रजे उरू नको टनाटना पाय घसरून मारल्यावर तुझं बोंबलशील टनाटना तुझं बोंबलशील टनाटना टनाटना टनाटना. थँक्यू. प्रथमेश म्हात्रे बाद झाल्यानंतर आता त्याच्या जागेवर नवीन बॅटर खेळण्याकरता गेलाय. विघ्नेश पाटील हा खेळाडू पाठवला गेलाय. 41 वर 3. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विघ्नेश विघ्नहर्ता बनेल काय? मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके खेळल्यानंतर 50च्या आसपास धावपळ जाऊ शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. विराज सुपर जॉईंट्स वर्सेस रुची चॅलेंजर्स असा हा मॅच होतोय. चेंडू आता हवेत आहे. जेल होऊ शकतोय काय? आता कॉलिंग व्यवस्थित झालंय बघा. बॅटरची कॉलिंग नव्हती तर ही फिल्डरची कॉलिंग होती, त्यामुळेच हा जेल झालाय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. विकेट हॅट्रिकवर हा गोलंदाज आलाय. लगातारच्या 2 चेंडूवर त्यांनी 2 विकेट्स मिळवलेत आणि धावसंख्या 4 गडी बाद 41. 4.3 चेंडूचा 2 चेंडूचा खेळ संपलाय. सितारों की महफिल में गूंजेगा तराना के होठों पे आया है दिल का फसाना. अरे दिल ने दिल को पुकारा लो मैं आया मिलने दोबारा. मंजिल प्यार तुम्हारा. बघितलं आपण शेवटच्या षटकामध्ये फलंदाज त्या ठिकाणी झटपट बाद होत आहेत. नवीन बॅटर उतरलेत. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज आलेले आहेत आणि दिव्येश राऊत हा नवीन बॅटर गेलाय. हितेश किनीने झटपट धक्के दिलेत. शेवटचं 4 बॉल शिल्लक आहेत. विकेट हॅट्रिकवर आलाय गोलंदाज हितेश किनी. दिव्येश स्ट्रायकिंग कडे. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. आता शतरक्षक देताना दिसत नाही आम्ही, त्यामुळेच 2 धाव मिळत आहेत. 2 धाबा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा विचार होता आणि तिसरी धाव घेता घेता परतीचा प्रवास करावा लागतो बॅटरला. हा लागलाय धाव फळकावर. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर आहेत त्या 43. 43 फॉर 5. हम जो चूमे तो मिलता जोश है, बस तेरी ही खातिर जा ये सरफरोश है. जीत का जश्न हम मनाएंगे, आसमां तिरंगा सजाना आज है, शान से सभी को बताएंगे. टीम हॅट्रिक तर झालंय कारण शुभम म्हात्रे चांगले बॅटिंग करत होता. जवळजवळ 23 धाबांवर तो खेळत होता आणि अशा स्थितीमध्ये तो धावबाद झालाय. आता शेवटच्या 3 बॉल शिल्लक आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय रोहन म्हात्रे. रोहन म्हात्रे आणि दिव्येश राऊत हे 2 खेळाडू या खेळपट्टीवर असतील.
अहो आडव्या बॅटचा वापर केलाय आणि इथे बघू शकताय त्यांनी लगातार 4 बॉलवर 4 विकेट, परंतु ह्या आधी टीम हॅट्रिक झाली होती आणि आता सुद्धा एक बॅटर परततोय. अचानकपणे घसरगुंडी होतोय विराट सुपर जॉईंट्स टीमची, कारण त्यांना लागलाय हा 6वा धक्का. 6 गडी बाद, धाव फळकावर धावा आहे 43, 43 फॉर 6. वर 43 वर 6 गडी बाद, 43 फॉर 6. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हितेश किनी याने आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक, रोहन म्हात्रे आणि ऋतिक हे 2 खेळाडू असतील. ऋतिक हा खेळाडू स्ट्रायकिंग कडे असेल. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये त्याला करामत करावी लागेल. 1 ते 2 मोठे फटके लागलेत, एखादा मोठा फटका लागला तरी मग ती दबाव येऊ शकतोय प्रतिस्पर्धी संघावर. ओहो, व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. 5 चेंडूंमध्ये 5 विकेट पडले तिथे. कमालीचं प्रदर्शन मैदान क्रमांक 1 वर गोलंदाज हितेश किनीचं होत आहे. त्याच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये जात आहेत आणि 1 विकेट ही संघाच्या खात्यामध्ये जातोय. 5 बॉलची समाप्ती, 7 गडी बाद, धावसंख्या 43. विराट सुपर जॉईंट्स टीम संकटामध्ये सापडली. 43 फॉर 7. बस तेरी याद जो मेरे साथ मुझको तड़पाती रुलाती, सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, मम्मा तुझे सलाम. काही चांगला कसून गोलंदाजीची पाहायला मिळतंय. 6 बॉलमध्ये 6 विकेट्स होतील काय? टेनिस क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 6 विकेट घेणारे आपल्याला गोलंदाज आठवत आहेत. अर्थातच आठवण करून देईन मी. पुढे येऊन खेळायचं होतं. 1 धाव तर मिळेल. सुपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. थ्रो करण्याआधी या 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना विराट सुपर जॉईंट्स टीमने बनवलेल्या आहेत 45 धावा. 45, 7 गडी बाद, 45 बनलेत. 46 धावसंख्येचं टार्गेट असेल. 46 इज द टार्गेट. 46 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातो ह्याची चर्चा तर आपण करणारच आहोत. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये असे कारनामे झालेले आहेत की 6 बॉलमध्ये 6 विकेट्स मिळवलेत. 2020 10 जानेवारी 2020 साली सुरेश इंटरप्राइजेस हा संघ होता, कुळाघाटातील हा संघ होता. सुरेश इंटरप्राइजेस पाये आणि त्यांच्या विरुद्ध शिवाजी कणेरी हा संघ खेळत होता आणि पहिलंच पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये उमेश तरे हा गोलंदाजी करत होता. त्या उमेश तरेने पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये भिवंडी येथील त्या मैदानावर 6 बॉलमध्ये 6 विकेट्स पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्ण केलेत. इथे सुद्धा मी कौतुक करेन या गोलंदाजाचं, हितेश किनीचं. त्यांनी चांगलं काम या मैदानावर केलं आणि चांगले विकेट्स मिळवून दिलेत. बरेचसे समर्थक आलेत. पाठीरेखे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. जतीनची घरत बापू यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. जतीनची घरत बापू यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर सौरभ ठाकूर हे सुद्धा या मॅचला बघतायत. त्यांच्यासमेत मित्रपरिवार असतील कदाचित. आनंद साळवी साहेबांना सुद्धा आपण बघितलंय. बबन हे सुद्धा नेहमीच असतात. गणेश काकड सरांचं चांगलं योगदान, जसं मागच्याच मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता विनय म्हात्रेला, त्यांनी योगदान सांगितलं की गणेश काकड, पप्प्या म्हात्रे हे मला गायडन्स करत असतात आणि त्यांच्यामुळेच मी इथे पुढे गेलोय. मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळालाय आणि आता 46 धावा बनवायच्या आहेत. समोरच्या टीमला 46 धावसंख्येचं टार्गेट आहे. पुढील मॅचची चर्चा आपण करूया. PVR इंडियन्स आणि आराध्य टायटन्स असा हा सामना असेल. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या.
PVR इंडियन्स आणि आराध्य टायटन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण इथे आयोजकांचे संपर्क साधा. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतील आणि विराट सुपर जॉईंट्स टीमला विनंती की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या, मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंगसाठी आपण उतरा. प्लेइंग 11 बघतायत रोहन, दिव्येश, निहार, प्रथमेश, ऋतिक, चेतन, जयेश, प्रतीश, विघ्नेश, निशांत हे खेळाडू उतरलेत. शुभम याला सुद्धा तुम्ही बघतायत. ही प्लेइंग 11 ची टीम आहे. 46 धावा बनवायच्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये रणनीती काय आहे, रणनीती काय असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची ती आपण बघणार आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमला हे टार्गेट तितकं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. कडे आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिले षटक कोण टाकेल, कारण पहिल्या षटकामध्ये जर दबाव टाकला ना तर मग मॅच मध्ये वापस होऊ शकतं. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ते षटक फार महत्वाचं असेल. काय घडामोडी घडतात त्या षटकामध्ये त्याची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर धाबा बनवण्याकरता बॅटर उत्सुक होते. 2 धाबा पूर्ण करतायत सागर. 2 धाब्यांची सागर याने आपलं अकाउंट ओपन केलंय. 2 धाब्यांची धाबा होत आहेत त्या 2. 2 धावा मिळतात सागरला. निहार स्वर्गीय गोलंदाजी मार्गावर आहे. निहार कडून मोठी अपेक्षा होती बॅटिंग मध्ये, परंतु तो चांगली बॅटिंग करू शकला नाही. आता विकेट मिळवून दिले तर मग त्याच्या नावाची चर्चा होऊ शकते. सागर स्ट्रायकिंग कडे आहे. उंच पराकावडू सागर इज ऑन स्ट्राईक. ओ स्विंग अँड मिस. काय घडलंय, सुरक्षित ही धाव मिळेल. डिरेक्ट हिट केले यष्टिरक्षकाने. बॅटिंग क्रीज मध्ये तो सुरक्षित होता आणि 1 धाब्यानिशी धाव संख्येत बदल होते. धाव फळकावर धाबा लागल्या जातात ते 3 धाबा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 22चा इशारा आलाय. या धाब्यानिशी धावसंख्या वाढताना दिसतं. धावसंख्या 3, स्कोर इज 3. पुन्हा एकदा चर्चा केली जाते. जास्त वेळ खर्च होतो या चर्चेमध्ये. निहार तयार.
सरळ बॅटने खेळताना बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू फायनल एक रिझन मध्ये वळतोय. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने संतुष्ट होताना एक खेळाडू दिसतात. धावसंख्या आहे ती 4 धाबा. सागर आणि जितेश ठाकूर हे दोन बॅटर ज्यांच्यावर आशा पल्लवित आहेत. विकेटचा शोध निहार चोरगे घेताना दिसतोय. ओ चांगला बॉल, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली त्याची. स्वतःवर हताश होतो, नाखुश होतोय. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात पूर्ण केली. धाव संख्येत होते बदल आणि धाबा लागल्या जातात ते 5 धाबा. इथे जास्त मोकळीक दिली जात नाही मोठे पडके खेळायचे बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु लाईन आणि लेंथच योग्य आहे. विकेट मिळत नाही त्यामुळेच नाराज आहेत, नाखुश आहे निहार हा खेळाडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. बॅकवर्ड पॉइंट मधून डीप गली क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. एक धाव तर मिळाली बॅटरला. दुसरे धाबे करता ते धावत आहेत. संधी पूर्ण निर्माण केली जाते. 2 धाबा होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये धाबा झाल्या आहेत त्या 7 धाबा. 7 फॉर नो लॉस. 7 धाबा बिनबाद 7-5 बॉलच्या समाप्तीनंतर. ओहो, सबमरीन डिलिव्हरी, कोळवट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली जाते. बॅटची मदत मिळाली आणि अशा रीतीने पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागले जात आहेत. त्या प्रत्युत्तरा दाखल ज्यावेळेस प्रत्युत्तर द्यायचं होतं 46 धावसंख्येचं, धावसंख्या झाली आहे ती 8. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 38 धाबांची आवश्यकता. 24 मध्ये पाहिजेत 38 धाबा. मैदान क्रमांक 1 वर ही लढत अटीतटीची होईल असं वाटतंय मला. 24 मध्ये 38 ची आवश्यकता. जास्त वेळ खर्च होणार नाही याची पुन्हा एकदा दक्षता घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता पुन्हा येऊया. धावसंख्या धावफळकावर आहे ती 8 धाबा. 24 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 38 ची गरज आहे रॉयल रुची चॅलेंजर्स या टीमला. रुची चॅलेंजर या टीमला 38 धाब्याची आवश्यकता. 24 चेंडूंमध्ये प्रमोद चौधरी हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धनंजय कुलकर्णी सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. वळणार आहोत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक अतिशय चांगले समालोचक मुंबईतील कॉर्पोरेटरच्या मॅचेस असतात त्या मॅचेसमध्ये त्यांचा गोड आवाज नेहमीच ऐकायला मिळत असतो आणि इथे ते उपस्थित झालेत. वेलकम धनंजय कुलकर्णी सर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चेंडूला हवेमध्ये उडवलाय. चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतात हामी आणि हा क्षेत्ररक्षकाला विकेटचे कामी. विकेट डाऊन. पहिला धक्का, एक गडी बाद. धावसंख्या 8. थँक्यू. आता स्थिती काय आहे त्याची चर्चा करूया. 23 चेंडूमध्ये 38 धाबांची आवश्यकता. 23 मध्ये पाहिजेत 38 धाबा प्रत्युत्तर देणाऱ्या रुची चॅलेंजर्सच्या टीमला. आणि बघूया कशा पद्धतीने रणनीती आखली जाते या 38 धावसंख्येकरता. याचं धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. मी विनंती करतोय धनंजय कुलकर्णी सरांना, त्यांच्या मुखातून गोड आवाज आपण ऐकूया. नमस्कार. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी धनंजय मुंबईच्या वतीनं तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. शेषवंशी क्षत्रिय समाज गेल्या अनेक वर्षापासून खूप चांगलं कला, क्रीडा आणि शैक्षणिक कामामध्ये खूप चांगलं अग्रेसर काम करत आहे आणि त्यांचं हे 4थं पर्व आहे. आणि या 4थ्या पर्वाला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं म्हणजे मुंबईच्या वतीनं तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सुरुवात करूया आजच्या मॅचला, ज्या ठिकाणी चॅलेंजर संघाला धावांची गरज या ठिकाणी आहे ती म्हणजे
23 चेंडूमध्ये 38 धावेची गरज आणि फलंदाज स्ट्राईकवरती आहे तो म्हणजेच हर्ष. आपण पाहतोय चेंडू येतोय आणि या टायमाला फुल हँड डिलिव्हरी टाकली गेली होती. चेंडू पाठीमागे जातोय, अजिबात चेंडू लागत नाही आहे बॅटीला आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जात आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सूर्य मात्र या ठिकाणी सूर्यास्ताला अग्रेसर झाला आहे. बोडो की राय और शाम की चाय त्याचप्रमाणे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जे बाहेर जे खेळाडू त्यांच्याबद्दल चर्चा करावीच लागेल, कारण आपल्याला कसं खेळायचं काय करायचं, कारण आता मात्र 22 चेंडू आणि धाव्यांची गरज 38 आहे. या टायमाला अपुल केला चेंडू वरच्या लेवलला जातोय, त्या ठिकाणी खेळाडू येईल बहुतेक घोषांकित एरिया आहे त्या ठिकाणी चेंडू जातोय. पाहूया धावा त्या ठिकाणी किती मिळतात आहे त्या ठिकाणी आणि पंचांचा एरिया या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू जातोय डीप रिझनला 4 धावा. 4 धावेने धावसंख्यामध्ये भर पडते. एक गडी बाद 12 धावा. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 5 ओव्हरचा सामना आपण पाहत आहेत. आता मात्र 21 चेंडू आणि 34 धावेची गरज. अनेक दिवसानंतर संदीपला या ठिकाणी पाहण्याची संधी मला मिळाली. मी किंजल्याचा धन्यवाद. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल करून शिवबा कॅपिटल्स आणि रुद्र रॉयल्स या दोन्ही संघाच्या संघनायकाला निवेदन आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करून करणार आहोत, तर लगेच यायचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. धावसंख्या मला आता वाटते 18 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. खरोखर अप्रतिम अशी फलंदाजी. 20 चेंडूमध्ये आता मात्र 28 धावेची गरज. हाणामारी पाहायला मिळते. हर्ष आणि एका ठिकाणी सागर. ठाकूर दिमाग करो के थंडा, यह ठाकूर का फंडा. आणि आता मात्र ठाकूर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याच्या मार्कवरती आहे. थोडंसं मैदानामध्ये चर्चा चालू आहे काय केलं पाहिजे काय नाही आणि कशा प्रकारे रणनीती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला जातोय. वसई यंगस्टार संघ अनेक वर्षापासून या वसईचं नाव गाजवणारा गणेश काकड यांचा संघ या मुंबई परिसरामध्ये खूप चांगलं नाव त्यांनी कमवलं आणि त्यातले काही खेळाडूंना आपण पाहतो या ठिकाणी. त्या टायमाला चेंडूला खालच्या डेवला टाकला आहे. चेंडू जाईल पाठीमागे. चेंडूला फील्ड केलं जाईल. मिड ऑन रिझनला एकदा पूर्ण केली जाईल. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 19. दुसरा ओव्हर मार्गस्थ मैदानावरती. शेवटचा चेंडू. आपण पाहूया आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला या टायमाला टाकलं जातं. आपण पाहूया आता मात्र या टायमाला पुन्हाहून खेळलेला चेंडू लेग साईड रिझनला खेळला जातोय. त्या ठिकाणी खेळाडू येईल. चेंडूला फील्ड करेल. त्या दरम्यान मध्ये धावा पूर्ण केल्या जातात आणि बरोबर अप्रतिम अशी रनिंग धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. आता मात्र धावा संख्यामध्ये एकूण आता झाली ती मात्र 2 ओव्हर नंतर 21 धावा आणि आता मात्र 18 चेंडू आणि 25 धावेची गरज. आता आपण त्याला बघतोय मी वन ऑफ द बेस्ट प्लेअर इन टेनिस बॉल क्रिकेट या महाराष्ट्राचा नावाजलेला खेळाडू आपण पाहतो. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. जेव्हा सुरुवात केली होती या समाजाने टुर्नामेंटची अगोदर बऱ्याच वर्ष अगोदर निलेशदादाच्या माध्यमातून टुर्नामेंटचं समालोचन केलं होतं आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी उपस्थित झालोय. आता आपण ऐकलं मराठीमध्ये आता मुंबई परिसरामध्ये असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा वेळा कॉर्पोरेट लेवलला असतो त्यामुळे हिंदी कॉमेंट्री करावी लागते. आता आपण हे 2 ओव्हर तुमच्यासमोर आता हिंदीमध्ये येतोय. राष्ट्रभाषा हिंदी. आइए इस वक्त मैं धनंजय आपके बीच ले चलता हूं फिर एक बार इस वक्त वसई के सबसे बेहतरीन मैदान पर माझियप्पा ग्राउंड आप देख रहे हो और इस वक्त 18 गेंदों में रनों की जो दरकार है जीतने के लिए 25 रन. सभी लोग आज यहाँ पर देख रहे हैं ना, छोटे से लेके बड़े लोग सभी लोग यहाँ पर. ऐसा लग रहा है कि मैं नीरज भरजादा की फिल्म में यहाँ पर उपस्थित राजेश्री प्रोडक्शन में यहाँ पर सभी लोग यहाँ पर पारिवारिक माहौल यहाँ पर निर्माण होता हुआ सबके लिए कुछ ना कुछ है और एक अच्छा वातावरण बना के रखा है ये टूर्नामेंट के माध्यम से. अंपायर के बाएं हाथ के छुट से गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज जिसका नाम है निहार.
निहार को निखरना पड़ेगा। गेंद को डाला अंदर, निहाल ने सीधे अंदर की तरफ और बल्लेबाज थोड़े से सफल हुए, पीछे आए, गेंद को कनेक्ट नहीं कर पाया, लेग स्टंप से बाहर की गेंद। अंपायर इस वक्त व्हाइट बॉल का इशारा देते हुए इसी 1 रनों के साथ रन संख्या 22, 1 विकेट के नुकसान पर अब रन संख्या की दरकार यहां पर 18 गेंदों में 24 रन। फुटटॉस गेंद, बहुत अच्छा शॉट और खेला है गेंद डीप रीजन पर, वहां पर खिलाड़ी रहेंगे और एक अच्छा कैच फील्ड किया, खिलाड़ी आउट होते हुए। ऑन साइड पर बढ़िया कैच, और कैच लेने वाले खिलाड़ी जिसका नाम है दिवेश वहां पर थे। बिल्कुल भी गेंद के ऊपर नजरें गड़ाई रखी दिवेश ने और अच्छा कैच कलेक्ट किया और सफलतापूर्वक बल्लेबाज इस गेंद को बाहर नहीं डाल पाए और यहां पर खामियाजी भुगतना पड़ा और खिलाड़ी आउट। हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, 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 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला। आगे 17 गेंदों में अब 24 रनों की दरकार यहाँ पर है। बल्लेबाज इस वक्त नए आए हैं बल्लेबाजी के लिए, अब जतिन पाटिल और एक तरफ सागर चौधरी इस वक्त बल्लेबाजी के मार्ग पर है। चौधरी नॉन स्ट्राइक पर है, सागर इस वक्त जतिन बल्लेबाजी पर है और गेंदबाजी की शुरुआत करेंगे जहाँ पर रन संग्रह की दरकार अब धीरे धीरे कम होती हुई। इसके पहले के दोनों बल्लेबाज बहुत बढ़िया बैटर बल्लेबाजी कर रहे थे, जिनकी बदौलत यहाँ तक रन पहुँचे हैं और उनको रोकना बड़ा ज़रूरी होगा गेंदबाज को। अगली गेंद इस बार खेला है, पुल किया है, बैकफुट पर जाकर गेंद को खेलने का प्रयास किया और सफल रहे हैं और नॉन स्ट्राइक के खिलाड़ी दौड़ कर आए सागर और रन को पूरा किया। अच्छा कॉल दिया, 1 को 2, 2 को 3 और 3 को 4 में तब्दील करने का प्रयास करते हुए और ये रन पूरे हुए। रन संख्या 24, अभी भी 4 गेंदों का खेल शेष है और एक तरफ 16 गेंदे 22 रन बड़े आसानी के साथ रन को नजदीक ला रहे हैं। अगर कहाँ भी डॉट गेंद अगर आती है तो मुश्किल में टीम नजर आएगी, क्योंकि जब 12 गेंदे 20 रन का जब इस वक्त इक्वलेशन रहेगा तो जरूर बल्लेबाजी टीम पर दबाव बनता जाएगा। इस बार ऑफ साइड पर है, लेकिन नहीं, बिल्कुल भी नहीं। बहुत शानदार विकेट कीपिंग और क्या बढ़िया गेंद यहाँ पर डाली है। गेंद घूमने के बाद शेषनाग की तरह भर्र से बाहर गई, विकेट कीपर ने गेंद को बाहर इस वक्त पीछे पकड़ा। अच्छी फील्डिंग और डॉट बॉल आना बहुत जरूरी है। अगली गेंद फिर एक बार आएगी, फिर एक बार शॉर्ट गेंद थी, खेलना मुश्किल कर दिया। बल्लेबाज इस वक्त खड़े खड़े खेलने का प्रयास, जिस प्रकार मोबाइल को इंटरनेट की जरूरत होती है उस प्रकार हर बल्लेबाज को अपने फुटवर्क को आगे लाना पड़ेगा, गेंद को कनेक्ट करना पड़ेगा, लेकिन जगह से खेलेगा तो गेंद बिल्कुल भी नहीं मिलेगी और गेंद पीछे गई। इस बार फुल गेंद थी और रन आउट जरूर होंगे। अंपायर के बाद निगाह लगी है, इस वक्त खिलाड़ी आउट। प्रेशर बनाया, गेंदबाज की तारीफ करनी पड़ेगी। 17 गेंदों में जब रन संख्या चाहिए थे जब 20, तब उन्होंने क्या गेंदबाजी की है, रनों को रोकने में कामयाब रहे। आवाज दूर दूर तक जाने। जय श्री राम। क्या माहौल बना है डीजे वाले ने भाई। सारे भारतीयों के आराध्य श्री राम का यहाँ पर गाना बजता हुआ और यहाँ पर एक माहौल झूम उठा। अगली गेंद फिर एक बार तैयार, जहाँ पर गेंदबाजी की शुरुआत होती हुई। इस बार पीछे जाकर खेलने का प्रयास, पीछे गिर गई और इसी के साथ ओवर यहीं पर समाप्त होता हुआ। अब यहीं पर दबाव बनता हुआ, रन संख्या चाहिए जीतने के लिए। 12 गेंदों में 22 रन अब मुश्किल में है और बल्लेबाजी टीम जिसका नाम है
रुचि चैलेंजर को अब चैलेंज करना पड़ेगा और एक बेहतरीन शॉट कनेक्ट करना पड़ेगा। किस्मत आपको मौका देगी और मेहनत आपको चौका देगी, तो चौका लाना जरूरी है। और बल्लेबाजी करते समय चारों ओर, मतलब आज आपने दोपहर में दाल चावल भाजी सब्जी रोटी पापड़ अचार खाया होगा, उस प्रकार इस मैदान की भौगोलिक परिस्थिति को समझ के ऊपर आपको समझकर बल्लेबाजी करते समय आपको गैप में रन मारना पड़ेगा। मुंबई में पार्किंग की समस्या बड़ी है और गैप में आपको गाड़ी, मतलब पार्किंग लेवल पर अच्छी जगह पार्क करनी पड़ती है, उस प्रकार गैप में आपको चौका पार्क करना पड़ेगा। रुचि चैलेंजर्स इस वक्त चैलेंज उनके सामने है, क्या इस चैलेंज को स्वीकार पाएगी? रन संख्या चाहिए अब 12 गेंदे और 22 रन, प्रति ओवर 11 का औसत। गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज जिसका नाम है ऋतिक। क्या बात है, कितने दिन के बाद नाम क्या इस वक्त डॉट बॉल गेंद। और सर कैसे हो, क्या बात है? तभी मैं बोला ये भाई बड़ा आ गया। कैसे मजे में ना सर, सब कुछ सही ना? अरे अच्छा, मैं भी आया आया दिखा के अच्छा। अगली गेंद फिर एक बार तैयार है यहाँ पर गेंदबाजी के लिए। इस बार गेंद को उठाकर खेला है, गैप में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे जाएंगे, कैच होना मुश्किल है, लेकिन गेंद को फील्ड करना बहुत जरूरी है। लेकिन गेंद बाहर जाएगी, टप्पा खाने के बाद गेंद हरकत लेती भी, हरकत में बरकत आती भी। तेज तर्रार इस वक्त आउटफील्ड और गेंद बाहर, 4 रनों के लिए। ये मुंबई का तड़का है, चाय में खारी हो बात तेरी भारी हो। और एक बेहतरीन शॉट, फुटवर्क बहुत बढ़िया, खरोखर अत्यंत उत्साहाचं वातावरण, त्यामध्ये मारलेला फटका कुठेतरी धावसंख्या कमी करण्याचा प्रयत्न होतोय। धावसंख्या होते ती 28 धावा आणि आता मात्र धावांची या ठिकाणी गरज आहे, 10 चेंडू आणि 18 धावा। अगली गेंद, गेंदबाज के ऊपर थोडासा दबाव नक्कीच असणार आहे आणि मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजीच्या मार्कवरती प्रचारण करतोय, पुढचा चेंडू येईल। या टायमाला चेंडू कदरून मारलेला आहे, चेंडू वरच्या लेवलला जातो आणि बहुतेक सीमेरेषेच्या बाहेर। हा 8 नाही 9 नाही, हा 10 आहे आणि हा 6 धावा आहेत। मोठा फटका येतोय, अप्रतिम अशी फलंदाजी, 9 चेंडू आणि 12 धाव्याची गरज, 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे या ठिकाणी। वेदांत आणि सागर, वेदांतची फलंदाजी उत्कृष्ट, आपला एक प्रभाव सोडून जातोय या ठिकाणी, एक वेगळी छाप टाकून जातोय आपल्या संघासाठी आणि दस्तक देतोय, तो सांगतोय होय मी येतोय आणि स्वतः कर्णधार आहे। जेव्हा मी वसई स्टेशनला उतरलो आणि चिमाजी अप्पाच्या मैदानात येत होतो तर गाडीच्या पाठीमागे लिहिलं होतं, रिक्षाच्या वाल्याच्या पाठीमागे तुफान आ रहा है, आणि मात्र हा तुफान आहे। आणि तो वेदांत आपण पाहतोय 2 मोठे फटके आल्या आल्या लावलेत, क्रॉस उभा आहे। या टायमाला पुन्हा उंचावर मारला, चेंडू बाहेर जाईल आणि ही चेंडू पण बाहेरच पाहायला भेटते। 6 धावा, छत्रपतीचा छावा मारतोय 6 धावा, द उंच उंच फटका 6 धावा। मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला, तुझी चिमणी उडाली भुर भुर, माझा पोपट पिसटला, तुझी चिमणी उडाली भुर भुर, माझा पोपट पिसटला, तुझी चिमणी उडाली भुर, माझा पोपट। आता फक्त औपचारिकता बाकी, या टायमाला मॅच मध्ये आपण पाहायला मिळते पुन्हा भरकण्याचा प्रयत्न, फाईन लेग रिजनला चेंडू जाईल आणि हाही चेंडू बाहेर आहे आणि हा 6 धावा, कडक मॅच संपून टाकली आहे फलंदाजाने, तो म्हणजे वेदांत, संघाचा संघनायक, अफलातून फलंदाजी करत आपल्या संघाला पुढे नेतोय।
आणि खऱ्या अर्थाने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरणार नक्की आपण पाहूया. रुची चॅलेंजरचा खेळाडू आहे, त्याचं नाव आहे हितेश, ज्याला दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच. 4 गडी बाद करून धावा बनवल्या त्याने, 4 गडी बाद केलेत आणि हितेश ठरतो मॅन ऑफ द मॅच. वेळेचं बंधन आहे, निवेदन आहे की आपण मैदान लगेच मोकळं करायचंय, नवीन मॅच खेळवायची आहे आणि नेक्स्ट मॅच होणार आहे त्याच मैदानावरती आपण सुरुवात करणार आहोत. कारण 2 दिवस तुम्हाला हा खेळ महोत्सव पाहायला मिळणार आहे आपल्या समाजाचा. समाजाचे लहान मोठे तरुण